शनिदेव लग्नी आहेत, रेवती नक्षत्रातनं गोचर करू लागलेत. तुम्हाला काय फळ देतील? 12व्या घरातील राहुदेव तुम्हाला परदेशात जाण्याची संधी उपलब्ध करून देतील का? तृतीय स्थानामधील असणाऱ्या ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी कोणती ऊर्जा प्राप्त करून देईल? विवाह करायचा, विवाह इच्छुक वधूवरांना विवाहाचं स्वप्न पूर्ण होईल का? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन आलेली आहे. चला तर मग माहितीला सुरुवात करूयात. नमस्कार, आचार्य मंजुषा जोशी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण समजून घेणार आहोत मीन राशीच्या जातकांना संपूर्ण जून महिना कसा असणार आहे. जून महिन्यामध्ये कोणती महत्त्वपूर्ण कार्य करायची आहेत, कोणत्या गोष्टींसाठी विशेष चांगला कालावधी असणार आहे, समजून घेऊयात. लग्नस्थानापासून माहिती सुरुवात करू. प्रथम स्थान म्हणजेच लग्नस्थान, यावरून आपण आपलं व्यक्तिमत्व पाहत असतो. लग्नात शनी आहेत, त्यामुळे काही अंशी आळस येतोय, काही अंशी मतभेद होत आहेत, काही अंशी प्रत्येक व्यक्तीसोबत जुळवून घेताना काहीशा अडचणीत तर तुम्हाला जावं लागतंय. कधी मूड खूप छान असतो तर कधी उदास असतो, अशा काही कटकटीतनं सुद्धा जावं लागतं. मग या सगळ्यावरती सोल्युशन या महिन्यात मिळू शकतं का? निश्चित मिळू शकतं. कारण बुध आणि शुक्रांची युती, तुमचा स्वभाव प्रसन्न आणि गुरुदेवांच्या कृपेने तुमच्या स्वभावामध्ये जो तापटपणा आहे तो कमी होणं, आणि त्यामुळे कुठल्याही व्यक्तीसोबत चर्चा करताय, वार्तालाप करताय, तर तुमच्याकडनं त्यांना समजून घेतलं गेल्यामुळे मतभेदाची तीव्रता कमी होणं, या सगळ्या गोष्टी या महिन्यात घडू शकतात. त्यामुळे हा महिना उत्साहवर्धनाचा आणि प्रत्येक गोष्टीतला आनंद प्राप्त करून देणारा असणार आहे. काही अंशी कामाचा ताणतणाव जाणवणारा असा सुद्धा असणार आहे. प्रथमात शनी आले की जबाबदाऱ्या देतात. प्रथमात शनी असले की तुम्हाला अधिक कष्ट करून एखाद्या यशाची पायरी चढवतात आणि उंच शिखरावरती सक्सेसपर्यंत घेऊन जात असतात. त्यामुळे लक्षात घ्या, लग्नात शनी आहेत, शनींची कृपा तुमच्यावर वारंवार व्हावी म्हणून तुम्हाला 7:30 जात आहे, म्हणून सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त शनी चालीसा वाचन करणं गरजेचं आहे. धनस्थान, धनस्थान कुटुंबाचं सुख दर्शवतं, मोठ्या गुंतवणुकी दर्शवतं. या ठिकाणी मंगळदेव आहेत. धनात मंगळदेव आले अर्थात धनेश धनात असताना तुम्हाला मोठ्या गुंतवणुकीची संधी उपलब्ध करून देतो. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकी करायची असतील निश्चित करा, आणि त्याचबरोबर तुम्हाला या महिन्यामध्ये मोकळी जागा यामध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करता येऊ शकणार आहे, कारण मंगळ धनात आहेत. याचबरोबर कुटुंबाची साथ सोबत तुम्हाला मिळेल. कुटुंबामध्ये एखादा धार्मिक मांगलिक कार्यक्रम घडतोय आणि त्याचं आयोजन तुम्हाला करावं लागते, असे काहीसे शुभ संकेत घेऊन येणारा संपूर्ण जून महिना आहे. तृतीय स्थानाकडे जाऊयात. तृतीय स्थानावरनं कीर्ती प्रसिद्धीचे योग पाहिले जातात. तर या दृष्टीने विचार केला तर तृतीय स्थानामध्ये येणारी वृषभ राशी आणि शुक्रांचं गोचर चतुर्थातनं होत आहे. त्यामुळे अथक परिश्रम किंवा खूप जास्त कष्ट करून तुम्हाला आयुष्यामधील काही गोष्टी संघर्षाने प्राप्त करून घ्यायला लागतात. परंतु शुक्रांचं हे गोचर आता चतुर्थ स्थानात असल्यामुळे सर्व प्रकारचे सुखे प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला प्रयत्नशील करतील. त्यामुळे परिश्रम या पद्धतीने होणार आहेत. शुक्र बुधयुक्त गोचर करतात, त्यामुळे स्मार्ट वर्क तुमच्याकडनं होऊ शकतो. कुठलीही गोष्ट आहे ती अधिक कष्टानेच करण्यापेक्षा तुम्ही स्मार्टली ती गोष्ट हाताळू शकता, चांगल्या पद्धतीने करू शकता, असे शुभ संकेत घेऊन येणारा हा महिना असणार आहे. चतुर्थ स्थानामध्ये ज्यावेळेस तृतीय स्थानाचे अधिपती जातात त्यावेळेस तुम्हाला तुमच्या कुटुंबाची सुद्धा साथ उपलब्ध करून देतात, आणि त्यामुळे सुद्धा तुम्हाला काही संघर्षाचा कुठल्याही प्रकारचा ताणतणाव जाणवत नाही. त्यामुळे हा महिना श्रेष्ठ आहे या सगळ्या गोष्टींसाठी. वास्तू वाहन खरेदी करायचे, आधुनिक पद्धतीचं योग्य पद्धतीचं वाहन, तुम्हाला हवं असणारं वाहन तुम्हाला प्राप्त करून देण्यासाठी सुद्धा चतुर्थ स्थानाचे अधिपती चतुर्थातनच गोचर केलेले विशेष फलदायी ठरतील. त्यामुळे वास्तू वाहन सुखासाठी, मातृसुखासाठी हा महिना उत्तम आहे. चतुर्थात शुक्र आणि बुध आहेत, त्यामुळे आईचं सुख तुम्हाला भरभरून मिळेल. त्याचबरोबर पंचम स्थानाकडे जाऊयात. 5वं घर शिक्षण, संतती आणि प्रणय दर्शवतं. या ठिकाणी येणारी कर्क राशी, या ठिकाणी कुठल्याही पापग्रहांच्या दृष्टा नसल्यामुळे तुम्हाला या महिन्यामध्ये योग्य पद्धतीने काम करता येणार आहे. कलात्मक गोष्टींमध्ये तुम्हाला रस वाढणार आहे, आनंद प्राप्त करून घेता येणार आहे. या पद्धती सुद्धा या सुद्धा गोष्टी तुम्हाला या महिन्यात घडू शकतात. शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर सायन्स किंवा कला क्षेत्रामधलं शिक्षण घेणाऱ्या वर्गाला हा महिना उत्तम आहे, कारण चतुर्थ स्थानामध्ये गुरु आहेत. चतुर्थ स्थानामध्ये कर्केतनं उच्चस्थ गुरु गोचर करतायत, अर्थात पंचम स्थानातनं हे गुरूंचं गोचर स्वस्थानातनं आहे. त्यामुळे शिक्षणासाठी हा महिना उत्तम आहे. कला क्षेत्रातलं ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी, ऑकल्ट क्षेत्रातलं शिक्षण घेण्यास सुरुवात करण्यासाठी सुद्धा हा महिना श्रेष्ठ असणार आहे. याचबरोबर तुम्हाला संतान सुखासाठी सुद्धा हा महिना उत्तम आहे. संततीसाठी प्लॅनिंग करायचं या महिन्यात तुम्ही नक्कीच विचार करू शकता.
या गोष्टींसाठी काही तुम्हाला वैयक्तिकरित्या दाम्पत्यांची पत्रिका हाताळून त्यामध्ये संतान योग सुरू झालेला असेल तर नक्कीच तुम्ही त्यासाठी काही मेडिकल ट्रीटमेंट घेण्याची गरज पडेल तर तुम्हाला या महिन्यामध्ये सुरुवात करता येऊ शकेल. अशा पद्धतीने हा महिना आहे. त्याचबरोबर या महिन्यामध्ये तुम्हाला राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा उत्तम कामगिरी करता येणार आहे. या महिन्यामध्ये तुम्ही जर एखादं नियोजित कार्य हाती घेतलेलं आहे जे समाज हिताचं आहे, समाज हितोपयोगी कार्य करायची इच्छाशक्ती वाढलेली आहे, नक्कीच या महिन्यामध्ये करा. त्या कार्यातनं तुम्हाला गुणगौरव आणि प्रसिद्धी प्राप्त होऊ शकते. प्रत्येक कामाचं एक चांगलं काम केल्याचं समाधान प्राप्त होऊ शकतं. याचबरोबर रिअल इस्टेटमध्ये मोठ्या गुंतवणुकी करण्यासाठी सुद्धा हा महिना श्रेष्ठ आहे. व्यापारी वर्गासाठी सुद्धा हा महिना उत्तम आहे. वडिलोपार्जित व्यवसाय ज्यांचे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना श्रेष्ठ असणार आहे. सप्तम स्थान जोडदाराच्या सुखाचा या ठिकाणी कन्या रास येते. बुध चतुर्थातनं गोचर करतात. केंद्रस्थानाचे अधिपती केंद्रातनंच गोचर करणं म्हणजे नक्कीच तुम्हाला तुमच्या पत्नीचं आणि पतीचं सौख्य प्राप्त करून देणं होय. त्यामुळे हा महिना त्यासाठी सुद्धा उत्तम आणि अतिशय श्रेष्ठ असा असणार आहे. पार्टनरशिप मधील व्यवसाय करताय, तुम्हाला काही मीटिंग्स प्लॅन करायच्यात, अनेक ठिकाणी तुमचा व्यापार घेऊन जायचा, त्याच्या काही बैठकी तुम्हाला करायच्या आहेत, त्याचं नियोजन करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा या महिन्यातील पहिला पंधरवडा श्रेष्ठ असणार आहे. या दरम्यान तुम्ही तुमच्या कामाची गुणवत्ता दर्जा इतर लोकांपर्यंत पोहोचवू शकता आणि त्या माध्यमातून तुमचा व्यवसाय मोठा करू शकता. याचबरोबर ज्यांना विवाह करायचा अशा विवाह इच्छुक वधूवरांना सांगते, राशीपत्रिकेतील पंचमातनं जेव्हा गुरूंचं गोचर होतं तेव्हा तुमच्या जोडदाराचं सुख, प्रणयाचं सुख तुम्हाला उत्तम मिळतं. त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये एखादा नवीन पार्टनरची येण्याची सुद्धा या दरम्यान शक्यता वाढते. कारण पंचमातील गुरु हा प्रणयासोबत तुम्हाला उत्तम रित्या एकमेकांसोबतचं रिलेशन तयार करतो. तुमच्या नात्यातलं बॉन्डिंग चांगलं करण्याचं काम करत असतो. त्यामुळे अतिशय उत्तम कालावधी तुमच्यासाठी असणार आहे. याचबरोबर राशीपत्रिकेतील भाग्यस्थानाकडे जाऊयात. भाग्य आणि शुभ संकेत या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी येणारी वृश्चिक राशी आणि मंगळाचं गोचर मेषेतनं होतंय धनस्थानातनं. त्यामुळे तुम्हाला तुमच्या व्यवसायानिमित्त मोठ्या गुंतवणुकीचे योग येतील आणि त्यातून भाग्योदय तुम्ही करून घेऊ शकता. शुभ संकेत आहेत. घरामध्ये एखादं शुभ कार्य, मांगलिक कार्य घडून येण्याचे सुद्धा शुभ संकेत या महिन्यात दिसून येत आहेत. कर्मस्थान हे दशमस्थान आहे आणि या स्थानावरून आपण व्यवसाय पाहतो, व्यवसायातली स्थिती पाहतो आणि या दृष्टीने सुद्धा उत्तम कालावधी असणार आहे. या महिन्यामध्ये ज्यांचा रबर, प्लास्टिक, संगणक क्षेत्र यातील व्यवसाय आहे त्यांना अतिशय उत्तम कालावधी असेल. सिव्हिल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वर्गाला, कन्स्ट्रक्शन क्षेत्रातल्या काम तुमचं जर असेल तर त्या क्षेत्रातील कार्य करणाऱ्या व्यक्तींना सुद्धा लग्नातील शनीचे उत्तम असे फळ प्राप्त होईल. कारण शनिदेव या दशमस्थानाला पाहतायत, त्यामुळे तुम्हाला ते उत्तमरित्या कार्यक्षम करतील आणि तुमचा व्यापार मोठा करण्यासाठी तुम्हाला मदतच करणार आहेत. लाभस्थान, लाभाची स्थिती कशी असेल? लाभस्थानामध्ये मकर रास येते आणि शनीचं गोचर लग्नातनं आहे. त्यामुळे शनिदेवांच्या कृपेने तुम्हाला तुमचं जे काही कार्य आहे ज्याच्यामध्ये उल्लेख केलेल्या कार्यांबद्दल लोखंड, कागद, कापड किंवा विटा, वाळू, कन्स्ट्रक्शन क्षेत्रातील मटेरियलचे व्यवसाय यांना जास्त उत्तम प्रकारे लाभाचे संकेत निर्माण करून देतील. कष्टातनं लाभाकडे तुम्हाला घेऊन जातील अशी स्थिती आहे. 12व्या घरामध्ये राहू आहेत. परदेशात ज्यांना जायचंय शिक्षणासाठी किंवा नोकरी निमित्त, MNC कंपनीमध्ये जॉब हवा आहे अशा सगळ्यांसाठी उत्तम कालावधी असणार आहे. मग हे सगळं चांगले फळ प्राप्त करून घ्यायचे आणि गुरुदेवांची विशेष कृपा प्राप्त करून घ्यायची आहे तर उपासना करणं आवश्यक आहे. उपासना कोणत्या कराल तर या संपूर्ण महिन्याभर तुम्हाला दत्त उपासना करायची आहे आणि त्याचबरोबर मारुती स्तोत्राचं पठण करायचं आहे. शनी चालीसा पठण करायचं आहे. ज्यांना कर्ज आहे, अतिरिक्त खर्च होत चाललाय, मानसिक ताणतणाव वाढत चाललाय, त्यांनी शनी चालीसा सुद्धा पठण करायचं आहे. आज आपण समजून घेतलं मीन राशीच्या जातकांना संपूर्ण जून महिना कसा असणार आहे. आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लगेचच कमेंट करून सांगायचं आहे. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशाच महत्त्वपूर्ण नवीन व्हिडिओला घेऊन. तोपर्यंत आत्ता आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.